कर्मयोग करणाऱ्या माणसासाठी खूप माझं एक लाडकं उदाहरण आहे. नारदांना वाटायचं, नारद महर्षीला, की मी भगवंताच्या जवळचा असला पाहिजे, कारण सारखं नाव घेतो. व्यवहारामध्ये सुद्धा जे सारखं पुढं पुढं करतात ना, तेच लाडके होतात त्या लोकांचे, आपल्या लक्षात येईल. पण भगवंताला सुद्धा वाटलं की मी आता नारदाच्या पुढे सारखा सारखा करतो, त्याच कीर्तन करत जगभर फिरतो. मग एकदा सहज प्रश्न विचारला की अरे कोण भगवंता, कोण तुझ्या सगळ्यात लाडका भक्त कुठला? भगवंत म्हटलं ते नेरी नावाचं गाव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, तिथला गोविंदराव नावाचा शेतकरी आहे, तो माझा लाडका भक्त आहे. नारदांना वाईट वाटलं, आतल्यात जलन सुरू झाले. म्हणजे हे कसं काय, मी एवढा रात्रंदिवस नामस्मरण करतोय आणि ते तिकडं, मग ते बघून तरी ये जाल. नारद आले आणि गोविंदरावच्या घरी नेरीत थांबले. किती वेळा नामस्मरण करतोय ते बघत राहिलं. गोविंदराव काहीच नाही, सकाळी उठल्या एकदा नमस्कार केला. त्याला सांगितलं बरं झालं दिवस उगवला, परमेश्वराला सांगितलं आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, माझ्या हातून कोणाचं वाईट घडू नये. एकदाच नमस्कार केला, रानात गेलं, रानात काम करत राहिलं दिवसभर. संध्याकाळी परत आलं, संध्याकाळी एकदा नमस्कार केला, बरं झालं आजचा दिवस चांगला दिला होताच. संध्याकाळी झोपून गेलं. रिपोर्ट देण्यासाठी नारद महर्षीवर गेले. म्हणजे भगवंता काय रे, मी रात्रंदिवस तुझं नाव घेतोय, ते दोनदाच नाव घेतोय ना, असं कसं काय होईल? म्हणजे पार्सलिटी नाही का? भगवंत म्हटले असं आहे का, ही तेलाची वाटी घे, तेल पूर्ण भरलेलं आहे. एक काम करायचं, भरलेली तेलाची वाटी पृथ्वीला पूर्ण प्रदक्षिणा घालून यायची. अट एकच, तेल खाली सांडता कामा नये. भरलेली तेलाची वाटी घेऊन नारद महर्षी अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत भगवंत जवळ आले. भगवंताने विचारलं नाव किती वेळा घेतलं? काय सांगता राव, कसं काय शक्य आहे? एकदा सांगता त्या वाटीत पण लक्ष दे, एकदा सांगता नाव पण घे, कसं शक्य आहे? वाटीकडे लक्ष असेल तर नामात लक्ष असणार नाही, आणि नामात असेल लक्ष तर वाटीकडे लक्ष असणार नाही. अरे गोविंदराव तेच करतोय ना म्हटले. त्यानं जर माझ्याकडे लक्ष दिलं तरी त्याची शेताची पूजा कशी होईल? तुमच्या माझ्या वाट्याला ज्या ज्या वयामध्ये जी जी भूमिका म्हणून काम आलेलं आहे, ते काम उत्कृष्ट रीतीनं पार पाडणं, हा झाला आमचा कर्मयोग.